खबरें वो जो बनी देश की सुर्खियां, ऐसा जिसे अब तक न देखा न सुना। देश की सर आपण गेल्या 14 वर्षापासून 2014 पासून एक्झिबिशन भरतायत, काय सांगू शकता या एक्झिबिशनवर महत्त्वाचं? दरवर्षी आम्ही विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने आम्ही वैज्ञानिक प्रदर्शन घडवत असतो। भारतीय शास्त्रज्ञांचे झेंडे जे आहेत ते जागतिक पातळीवर नोंदवले गेलेले आहेत आणि दरवर्षी ते नोंदवले जात आहेत। तर डोंबिवली कल्याणमधून सुद्धा पुढच्या भारतीयाचे जे काही वैज्ञानिक असतील मोठमोठे, त्यामध्ये कल्याण डोंबिवलीमधले सुद्धा वैज्ञानिक नक्कीच असतील आणि त्यांच्या कुठेतरी सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या काही नवीन नवीन आयडियाज असतात त्या कुठेतरी इतर लोकांसमोर पुढे यावा या उद्देशाने आम्ही दरवर्षी वैज्ञानिक प्रदर्शन घडवत असतो। त्याचबरोबर या जे काही आयडियाज आहेत, या ज्या काही कल्पना आहेत नवनवीन, त्या कल्पना बाकीच्या विद्यार्थ्यांबरोबर सुद्धा शेअर व्हावा या उद्देशाने सुद्धा आम्ही बऱ्याचशा शाळांना बसेस वगैरे करून देत असतो। काही शाळेच्या स्वतःच्या बसेस असतात आणि ते जवळजवळ या 2 दिवसात 29 आणि 30 तारखेला दरवर्षी या 2 दिवसात 25,000पेक्षा जास्त विद्यार्थी आणि जवळजवळ 3 ते 4 हजार पॅरेंट्स आणि जवळजवळ 400 ते 500 शिक्षक अशा पद्धतीने या प्रदर्शनीला भेट देत असतात। तर मी आमची तुमच्या प्रसारमाध्यमांच्या द्वारे विनंती सर्वांना की हे विनामूल्य प्रदर्शन आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही याचा लाभ घ्यावा, जेणेकरून तुमच्या पाल्यांना याचा पुढे जाऊन नक्कीच उपयोग होईल।